पण सोबत तुमचे सगळे जे घरगडी आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, ते उद्या आमच्याकडे असणार आहेत, आमच्या अंडर असणार आहेत. आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा दुरुपयोग करतात, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतोय, उद्या आमच्याकडे आल्यानंतर तुमच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही राजन साळवीच्या घरात घुसलात, उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. राजनच्या घरामध्ये घुसलात. मी मागच्या सभेत सुद्धा बोललो होतो, सगळ्याची किंमत किती, ह्याची किंमत किती, टेबलची किंमत किती, खुर्चीची किती, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत कोण ठरवणार? मोदींचा घरगडी. अहो, ज्यांना महाराजांची किंमत नाही कळत, तो आमच्या देशावरती राज्य करतो, यांचं दुर्दैव आहे. महाराजांचा पुतळा म्हणजे नुसतं काहीतरी चिखलातून बनवलेलं काही मूर्ती नाहीये, ते दैवत आहे. त्याची तुम्ही किंमत लावताय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जर ते त्यावेळेला मोदीजी तुमच्या मागे उभे राहिले नसते, तर अटल बिहारीजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत तेव्हाच टाकलं असतं. त्यांच्या खुर्चीची किंमत. म्हणून मी राजनला तेव्हा विचारलं होतं की राजन, सगळ्याची किंमत त्यांनी काढली, मग शौचालयात गेले होते की नाही कमोडची किंमत बघायला? कारण नंतर आपली सत्ता आल्यानंतर त्यांना त्याचा उपयोग करावा लागणार आहे. वेडवाकडं कसंही तुम्ही वागता आहात, काय वाटेल ते करता आहात. आणि तो जो काय त्यांचा नारा होता 400 पार, आता गप्प बसले. कारण काहीच चालत नाहीये. 400 पार कशासाठी? तर आपली घटना बदलण्यासाठी. आणि मी नाही बोलत, त्यांचेच माजी मंत्री, त्यांचेच उमेदवार, त्यांचेच खासदार बोलताना त्या सुद्धा क्लिप आलेल्या आहेत. मग घटना बदलण्याची अवदसा तुम्हाला का आठवली? म्हणजेच काय की महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे, एक तर महाराष्ट्रामधले महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला घेऊन जातात. तुम्ही महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला खतम करू इच्छित आहात. तुम्ही महाराष्ट्राचं दैवत असलेल्या जय भवानी जय शिवाजी या शब्दावरती आक्षेप घेत आहात. आणि मी जाहीर आरोप करतोय, महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ त्यांनी लिहिली म्हणून तुम्ही घटना सुद्धा बदलायला निघाला आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राने देशाला दिलेलं दैवत आहे आणि त्यांनी घटना लिहिली. अरे, त्यांची बुद्धिमत्ताच तशी होती. म्हणून इतके 75 वर्ष होऊन सुद्धा त्याच घटनेच्या आधारावरती आणि याच्यानंतर सुद्धा हजारो वर्ष आपला भारत देश, हिंदुस्थान हा त्या घटनेच्या आधारावरती चालणार आहे. पण इथे सुद्धा तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस दिसतोय. का अशी माणसं? अरे, तुमच्या भूमीमध्ये गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला, त्याला आम्ही काय करू? आमच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखी दैवत जन्माला आली, त्याला आम्ही काय करू शकतो?